नमस्कार मित्रांनो, मराठी दरबार या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। तर बघा मित्रांनो, आताच नवीन सरकारचा शपथविधी 5 डिसेंबर 2024 रोजी मोठ्या दिमागात पार पडला। लवकरच आमदाराचा शपथविधी होऊन मंत्रिमंडळ विस्तार होईल आणि दिलेली आश्वासने पूर्ण करायला सरकार पावले उचलेल, असं त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले। आता बघा, महत्त्वाची बाब ही आहे की या योजनेचा हे सरकार आणण्यात मोठा वाटा आहे। ती योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। याचं नेमकं काय होणार याची प्रचंड प्रतीक्षा महिला वर्गातून आहे। तर महिलांनो, लवकरच तुम्हाला 1500 ऐवजी 2100 रुपये लाभ भेटणार आहे। पण जर तुम्ही पुढील अटींचे उल्लंघन केले असेल तर तुम्हाला 2100 रुपये भेटणार नाहीत। तर बघा, यामध्ये पहिली अट आहे, कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असल्याचे कागदपत्रे तुम्हाला आता सादर करावे लागणार आहेत। कारण शासन याचे जे अर्ज आलेले आहेत त्याची 100% अर्जाची प्रत्येक अर्जाची छाननी करणार आहेत। तर बघा, याच्यामध्ये जर तुमच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असेल तर तुमचा 2100 रुपये हा लाभ तुम्हाला भेटणार नाही। तर दुसरा आहे निवृत्ती वेतन। तसेच जर ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन आहे यांची सुद्धा अतिरिक्त चौकशी होणार आहे आणि असे ज्या कोणी महिला आढळून आल्या असतील तर त्यांचा लगेच लाभ बंद करण्यात येणार आहे। तसेच बघा, ज्या महिलांच्या नावे 2 हेक्टर म्हणजे 5 एकरपेक्षा जास्त जमीन आहे अशा महिलांची सुद्धा वेगळी छाननी होणार आहे आणि जर अशा महिला कोणी आढळल्या तर त्यांचंही 2100 रुपये बंद करण्यात येतील। आता बघा, शासनाने वेळोवेळी हे सांगितलं आहे की एका कुटुंबात 2 महिलांनाच या योजनेचा लाभ भेटेल। पण तरीसुद्धा काही महिलांनी, समजा जास्त 3 महिलांनी अर्ज केला असेल तर 2 महिलांपेक्षा जर तिसरी महिला असेल तर त्यांचाही अर्ज बाद करण्यात येईल। त्यांनाही इथून पुढे या योजनेचा लाभ भेटणार नाही। तर बघा, या अटींमध्ये जे कोणी बसेल त्यांनाच या योजनेचा लाभ भेटणार आहे आणि ज्या महिलांनी या अटींचे उल्लंघन केलेले आहे त्यांचे लगेच छाननी करून 2100 रुपये लाभ त्यांना दिला जाणार नाही। त्यांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून वगळले जाणार आहे। त्यामुळे शासन आता संपूर्ण प्रत्येक अर्जाची तालुका लेवलला छाननी करणार आहे आणि त्यांनी जे ठरवून दिलेल्या, म्हणजे जे निकष ठरवून दिलेले आहेत त्या निकषाचं ज्या महिलांनी उल्लंघन केलेले आहे त्यांचे अर्ज बाद करण्यात येणार आहेत आणि त्या महिलांना 2100 रुपयाचा लाभ तिथून पुढं भेटणार नाही। त्याच्यामुळे ज्या महिलांनी व्यवस्थित अर्ज भरलेले आहेत त्यांनी काय घाबरून जाण्याची गरज नाही। पण ज्या महिलांनी अटींचे उल्लंघन केलेले आहे त्यांना मात्र या 2100 रुपयापासून मुकावे लागणार आहे। तर मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून सांगा। धन्यवाद।